मंडळी आवाज येतोय का? आम्ही निघालोय. तर मंडळी आम्ही लोक निघालोय आमच्या पूर्ण एरिया मधली म्हणजे कुलाबा टू दादर हंडी बघायला. आणि हंडी बघण्याचा हा माझा दुसरा वर्ष आहे. मी त्यापूर्वी कधी हंडा बघितला नाही. तर मी तुम्हाला आमच्या एरियातला पण हंडा दाखवेन आणि त्याच्या पुढच्या पण हंडा दाखवेन. मी खूप जास्त एक्साइटेड आहे. बस. आणि चला तर मग सगळ्यात अगोदर ट्रिपल सीटचा डबल सीट करूया आपण. पुढे अजून एक आमचा साथीदार येत आहे त्याला आपण घेऊया. आणि मग त्यानंतर काय मला पाठच्या पार्टनरला त्यांच्या गाडीवर पाठवून आम्ही डबल सीट नियमांचं पालन केलं पाहिजे. ओके. आणि हेल्मेट घाला. हा सॉरी गाईज वेलकम नाही केला तुम्हाला विसरली मी. सो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हो थोडी लेट लतीफ आहे मी माहिती आहे मला पण ठीक आहे ना. स्वागत केल्याशी मतलब आहे काय. आता आपण आलेलो आहोत तिथे आपला पार्टनरला घ्यायला. आणि मी काय म्हणतोय की आपला सण आहे पण नियमाचा पालन करा. ट्रिपल सीट फिरू नका आणि हेल्मेट कॅरी करा स्वतःच्या सेफ्टीसाठी. मी उर्दू मध्ये सांगितलेला त्यांनी मराठीत सांगितलं. आता ऐका हा गाईज नक्की पक्का. ओ MK कलाब. गाईज आम्ही हंडी बघाय सोबत आम्ही लोक भाजपाचा प्रचार पण करतोय. बघा हे बघा नार्वेकर साहेबांचा विजय असो. अरे गाडी परत. एक्सक्यूज मी छत्री प्लीज. सो गाईज फायनली आम्ही निघालोय कुलाब्यामधून गोविंदा बघायला. तर असं जेवढं वाटतंय तेवढं ट्रॅफिक नाही रस्त्याला पण हा गल्ल्यांमध्ये नक्कीच आहे. आता स्टार्टिंगला इथे तर आम्हाला ट्रॅफिक नाही दिसत आहे कारण की ऑफकोर्स मेन रोडला ट्रॅफिक पोलीस होऊनच देणार नाही. कारण की आपली मुंबई आहे आणि मुंबईमध्ये सर्व असा नसतो या सर्व गोष्टी. तर बघू आता आपण आमच्याच एरियात आहोत सध्या रिगल कॉजवेला इलेक्ट्रिक हाऊसपर्यंत आलो. आता मंडळी वातावरण बघा तुम्ही फक्त. वातावरण एवढं म्हणजे एवढं भारी झालंय ना एकदम चिल आणि खूप छान खूप छान. तर मंडळी आपल्यासोबत जॉईन झाले 4 जण म्हणजे हे तर ऑलरेडी जॉईन होते 2 जण काय रे 4 जण होते. आणि मागे पण हे बघा जिजू आणि दीदी. अरे यार हा आता दिसतील तुम्हाला. पहा गाईज जिजू आणि दीदी पण ऍड झालेले आहेत आपल्यासोबत. तर आता आपण ओव्हलला आहोत. तुम्हाला माहितच असेल ओव्हल ग्राउंड आणि हा ओव्हल ग्राउंडचा मोठाच्या मोठा सिग्नल. सो इथून आपण पुढे निघतोय. तर आम्ही सगळ्यात पहिले चाललोय इथे गिरगावला. तर गाईज आता आम्ही हा टर्न घेतोय आणि सर्वप्रथम आम्ही लोक गिरगावची हंडी पाहायला चाललोय. आमचे पंटर आहेत गाईज मागे. गाईज इथे काहीतरी सीन काढलाय त्यांनी. गाईज आपल्या महेशला माहितीये तो काय सीन होता. थोडासा इतिहास माहितीये मला. बोला. ते आपले 2000 years later. हनुमान एक मिनिट हा सिग्नल उघडून दे आणि डोक्यात येऊ दे जरा. हा विषय असा आहे मी जरा रामायण नाही बोलू शकत. हा ते आपले हनुमान आहेत ना. हे लफडा झालाय व्हिडिओ घे. तिकडे लफडा चाललाय इकडे नाही. गाईज याला काय नाही माहिती फक्त अंदाज लावताना आ करतोय आपण. सीन पे चर्चा बाद में करते है. पुढे पण एक सीन आहे आणि त्या सीनला आपण बघूया महेश ओळखतोय की नाही. बोला काय सीन आहे हा पुढचा. अरे तेनालीराम वाटतोय मला. अय्या पागल मी माहिती देते. हे वामन अवतार आहेत. विष्णू भगवानचा अवतार पण हे वामन अवतार आहेत. तर गाईज आम्ही इथे घुसतोय आता. घोले कट्टा अबे छोले कट्टा नाही घोले कट्टा ना. अरे बापरे. तो गाईज इथे आमच्या मूळची माती झाली आहे.
कारण की ते कायच नाही. वडापाव भजीपाव आहे ते तर काय आपण कुलाव्यात पण खाऊ शकलो असतो, पण नको. खाली वडापाव समोसा आणि भजीपाव आहेत आणि मला ते नको आहे सध्या. मला असं कधी चटपटीत खायचं मन करतंय. आपण चटपटीत खायला जाऊया. तर मंडळी आम्ही इथून विनय हेल्थमध्ये चाललोय. मिसळ खायचं मन झालंय खूप चटपटीत. तर आता चाललो आणि तुम्हाला दाखवते पथक. आपल्या कॅमेराला खूप शेकिंग हँड दिसलेले आहेत. म्हणजे एकदम भारी. म्हणजे फर्स्ट टाइम असं कोणतरी माझ्या ब्लॉगमध्ये अनोळखी माणसांनी असा हात हलवलेला आहे. बापरे, विनय हेल्थमध्ये गर्दी आहे का खूप. बघूया आपण जाऊन. माउंट डान्सर्स ना कसे नाचवतात नाचा बोलून तसं नाचवतात. सो गाईज आपली मंडळी इथे दिसते आपल्याला. आणि काय माहिती मंडळीच्या तोंडात शब्दच नाही निघत आहेत. काय समजत नाही त्यांना काय झालंय ते. सगळेजण जबावाली भाषा बोलतायत त्यांच्यामध्ये. मेंटल हा गाईज मेंटल याचं काय ऐकू नका, समजणार पण नाही तुम्हाला काय. सो गाईज हेच आहे ते विनय हेल्थ होम जिथे आम्ही मिसळ खायला जाणार आहोत. गाईज आता ते खूप मोठे लपडे होणार होते, पण होता थांबले. टेक इट इझी. सो हे असं माझोरडे लोक मराठी माणसांना मराठी लोकांवरच जास्त माग असतो. असं ते हेराफेरी मधला सीन झालाय. तर ती हेराफेरी मध्ये नाही का तो बिनमुंडीचा माणूस असतो. शकल काय या आहे शकल. मिसळ खूप छान आहे. नसती तरी पण मी कधीच जेवणाला नाव ठेवत नाही, कधीच नाही. मी बोललेलो माझा हा पॉइंट आहे. रिव्ह्यू देणार मी. आणि रिव्ह्यू लिंबू टाकल्यानंतर मिसळ को असा लागतोय ना, असा लागतोय. तेव्हा सर्व कमाली इस लिंबू पे है. सर्विस बोलण्याची पद्धत खूप बेकार आहे इथल्या लोकांची. गाईज इथे बघा फक्त काय सीन बनवलंय. आणि फक्त सीन नाही आहे, भरपूर काय आहे. आलंय भारी वाटतंय बघायला. थांबा मी तुम्हाला दाखवते. थोडासा पुढे नाही होत आहे ना तो टेम्पो लवकर, म्हणून. आता पुढे झाला ना की दिसेल बघा. गाईज हे बघा रावण आहे, हनुमान आहे आणि राम पण आहेत. आणि आपल्याचकडे बघत होते ते सध्या. आणि इथे बघा काय आहे, इंडियन नेव्हीचा काय बोलतात हेलिकॉप्टर. आणि त्या हेलिकॉप्टर मध्ये ती हेलिकॉप्टर काय बोलतात, अरे बापरे आतंकवादी पण आहे तिथे. गाईज खूप भयानक. अरे बापरे खूप भयानक या लोकांनी सीन बनवलाय. काहीतरी वेगळं आहे. आणि मी गोविंदामध्ये सीन फर्स्ट टाइम बघते हा खरं. अच्छा हा हे याचं आहे, ते जे काश्मीरला झालं होतं ना त्याचं आहे. ओके ओके ते मी फर्स्ट टाइम बघते सर्व गोविंदा. हा ऑपरेशन नाही यार, मी गोविंदामध्ये सीन फर्स्ट टाइम बघितलाय. म्हणजे मी पहिलं पण गोविंदाला जायची फिरायला, पण मी असं सीन वगैरे नाही कधी बघितले होते. फर्स्ट टाइम असे सीन काढलेत. होळीला जशी काढतात ना तसे आता गोविंदाला पण काढायची सुरुवात केली आहे गाईज. बघू अजून काय काय सीन बघायला भेटतात. मंडळी आता इथे थर लागत होता, पण आम्ही आलो त्यांचा मूड गेला थर लावायचा. सो गाईज आम्ही आलेलो तिथे कुठल्या तरी मैदानला. जांभूळ मैदानच वाटे बोलतात त्याला. इथे एवढा चिखल असतो ना, लाल मातीचा पूर्ण. चला चला
तुम्हाला काहीच दाखवते आतमध्ये. अरे एवढा चिखल असतो ना, एवढा चिखल. हा मैदान फेमस आहे गाईज चिखलसाठी. मी फर्स्ट टाइम आले होते ना गेल्या वर्षी, तर मला खूप हसायला येत होता, कारण की एक पाय टाकल्यानंतर दुसरा पाय माझा लिटरली 5 सेकंडने पडत होता तिथे. हा मग तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवते. तो गाईज हे बघा, इथे असावाला सीन आहे. असा वाटतोय की खूप कमी चिखल आहे, पण असं काय नाही. सो गाईज फायनली आपल्याला भेटलेत आपल्या मंडळवाले. तर आता आम्ही त्यांच्यासोबतच जुडलोय. आणि सगळे कोण बसमध्ये आहेत, कोण गाडीवर आहेत, बाईकवर आहेत, स्कूटीवर आहेत. हे बघा, नाही मागचे नाहीत आमच्या. थांबा दाखवते. हा हे बघा इथे आहे, तिथे. हे बघा गाईज, इथे आहेत आपले चॅनलला. हा करा, हा ते करा. सो गाईज बघा, त्यांचं आहे का फटाफट करून टाका जे काय आहे ते. अजून पण पुढे दाखवू नाही, आपण सोबत कुठे पण जिथे भेटेल तिथे. सँडर्स रोडला आलेलो होतो आपण आता मस्त. आणि आजचा व्ह्यू मुंबई वाटतच नाही मंडळी, अजिबात नाही वाटत आहे की अलिबागला फिरतोय. नाही तिथे पण नको, राहू दे. हा आपण आहोत मुंबईला. वाटते काहीच मुंबई वाटते फक्त थोडी अरे क्लायमेट कसा आहे, ऍडव्हान्स वाटते. फॉरेस्ट क्लायमेट झाला. हा एकदम भारी झालंय. हा खूप छान. पप्पा माल घ्यायला येतो ना इकडे, जातो आज. गाईज पप्पा तिथे येतात माल घ्यायला. हे पण आपल्याला आज समजलंय महेश कडून. इकडे सलूनचे जेवढे पण ब्रँड्स आहेत ना, चांगले क्वालिटीचे सर्व इथे 50% ऑफ भेटतात, 80% ऑफ ब्रँड भेटतात. प्रमोशन चालू आहे गाईज इथे. तर ब्रँडचे नाव तर माहित नाही, कारण मी कधी शॉपिंग नाही केली. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे घ्यायला. स्वस्तात मस्त प्रोडक्ट ठीक आहे, समजलं. हमारे यहाँ सब माहिती मिळती है. ठीक आहे, चलो. तुम्हीच खाणार आहे, आम्हाला भूक ना, आम्ही फ्रूट प्लेट खातोय. तर मंडळी, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही परत सेकंड टाइम खायला आलोय, कारण की आता दुपारची संध्याकाळ झाली आहे. हा आमचा छोटासा सेटअप आहे लाइटिंगचा. तर म्हणजे आम्हाला दोघांना नाही भूक लागली आहे. हे बघा, या दोघांना भूक लागली आहे, तर ते लोक ऑर्डर करतात आहेत काहीतरी. आणि आम्ही ऑर्डर करतोय फ्रूट प्लेट. मला फ्रुट्स खायचं मन झालं. काय फ्रूट प्लेट खायचा आहे. फ्रूट प्लेट खायचं मन झालंय मला. तर आपण फ्रूट प्लेट खाऊया मस्त, नमक बिमक चटपटीत टाकून. ठीक आहे. हर मंडळी बघा, आमची फ्रूट प्लेट आलेली आहे आणि त्याच्यावर मस्त असं चटपटीत ते टाकले, काय बोलतात. आणि गाईज मिठाची खूप कमी आहे. मीठ भरभरून टाकलंय मी. हा काहीच नाही, मिठाची कमी आहे रे. सांगायला विसरलो, मी तुम्हाला बोलले होते ना मंडळवाल्यांसोबत आम्ही जॉईन झालोय. मंडळवाले गेले, हरवले. यांनी स्ट्रेट घेतला, राईट घ्यायचा होता. एक नजर हटी और दुर्घटना घटी. ऍक्च्युली ते लोकांना हरवलं, आम्ही लोक हरवलं. ही पपई आहे गाईज. अंधार पडत आलाय मंडळी आणि आपण अननस मागवतोय. अननस मस्त असा अननस तुकडे तुकडे करून, आणि त्याच्यावरती पूर्ण चाट मसाला आणि हे नमक. तर मंडळ हे तुम्ही बघू शकता गाईज, तिथे बघा कलांबाई किती स्मार्ट दिसत आहेत. आणि मस्त 2 डिंपल पडले शोरमाचे. 2 डिंपल पडले चांगलेवाले एकदम. आणि आता मी चाललो अजून एक प्लेट घ्यायला. सो गाईज इथे बघा मस्त चटपटीत काय बोलतात, जास्तीत जास्त पायनॅपल आहे मस्त पैकी. आणि मी संत्रा ट्राय करतोय. खाट आहे घे, मी ट्राय करून दाखवते तुम्हाला अगोदर.
चरचरीत. आणि मी संत्रा ट्राय पहिले घेत होतो तर माझ्या हातातून खेचून घेतलाय. मी दुसरा पीस उचललाय. संत्रा नाही, मोसंबी आणि खट्टा बोललाय. तरी सुवाच्या मागणीमध्ये मी ट्राय करतोय. मजा येते खायला. पण फुल स्टार फिश खातो सारखं वाटतं. स्टार फिश नाही, स्टार फ्रूट. सॉरी, स्टार बाबा, स्टार फ्रूट हा श्रावण. हे देवा माफ कर, चुकून निघाले. वो कभी कभी निघाल जाता इधर उधर से. तर मंडळी झालंय आपलं खाऊन आणि आपण तिथून निघालोय आता. गाईस, ताईने असा जोरात ढक्कर मारलाय ना रस्त्यावरती. ते 3 जण घाबरलेत खूप जास्त. आता आम्ही लोकच चाललोय. कुठे चाललो आपण? थंडी लागते. भेंडी बाजारला. भेंडी बाजार तसं नाही. लग्नानंतरचं नाव काय आहे? मायरा. मायरा शेख. मिसेस मायरा शाहरुख शेख. आणि शाहरुख शेख गेले तिथे शोरमा घ्यायला परत वाटते. काय माहिती, हे जॅकेटवाले आहेत ना तेच ते. आणि आम्ही टंकी फुगवून आलोय तिथून. आता हे लोक फुगवत आहेत. हे बघा. तर मंडळी, आम्ही फायनली आलेलो आहोत कुलाबामध्ये. तर आता आपण शेवटीच ही गोविंदा आपण बघणार. म्हणजे आमचं कसं माहिती आहे का, आम्ही निघालो ना एकदा की आम्ही बाहेरच्या गोविंदा बघतो. पहिले बाहेरच्या गोविंदा बघत येतो आणि मग आमचे कुलाब्यातले गोविंदा बघतो. शेवटला आम्ही कुलाब्यातले गोविंदा बघतो. तर मंडळी, आता पुढे जाऊन सकाळपासून आता आम्हाला बघायला भेटतो एक घर. तर आपण तो बघण्याचा आनंद घेऊया आणि तुम्हाला पण दाखवायचा आनंद देते. आपल्या राईट साईडने खादू बाजा येतोय. आपण तो पण ऐकण्याचा मजा घेऊया. चला. तर मंडळी, आता याच डोळ्यांना दुसरा तर पण बघायला भेटतोय सकाळपासून. आता तो तुम्हाला पण मूर्खासारखे फिरून वैताग आला. फायनली इथे बघायला भेटतो. कुलाब्यामध्ये भारी भारी तर बघायला भेटतात. दाखव. स्वागत करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मूर्ती. सो गाईज, आम्ही खूप मोठ्या ब्रेक नंतर परत आलोय व्लॉगवर. म्हणजे ना, विषय असा झाला होता की आम्ही नाक्यावर होतो. झाले सगळे अंडा वगैरे होत होते तिथे फुटत होते. लास्टला ना खूप जास्त कंटाळा आला होता आणि सर्वांना वॉशरूमला पण जायचं होतं. सर्व म्हणाले चला घरी. आणि घरी जाऊन बोललो 1 तासाचा ब्रेक घेऊ, थोडा जेवू खाऊ, परत येऊ करून बाहेर. जेवलो खावलो. जेवता खावताना एवढे वाजले की दहीहंडा संपला सगळ्या. पण ठीक आहे, आम्ही दिवसभरात चांगला एन्जॉय केला. आणि आता मी घरी तर जेवली आहे, पण मला थोडा बाहेर खायची पण आता काहीतरी चटक आली आहे. क्रेविंग होत आहे. हा, क्रेविंग होत आहे बरं बाहेर खायची. तर आपला मया घेऊन चला आपल्याला म्हणजे खायला. हा, तर मस्त जाऊन खाऊ आणि चुपचाप घरी जाऊन झोपायचा. ठीक आहे, ठीक आहे. बघताय तुम्ही तोंडावर काय पडतोय माझ्या पाऊस. तरी आम्हाला खाजा जायची. हा, एवढा पण नाही म्हणजे ते रिमझिम आला असतो ना तसं आहे. पण बघा ना पूर्ण चेहरा माझा. ओ माय गॉश,
आय एम लुकिंग सो जाऊ दे. तर म्हणजे छान वाटतं असं काहीतरी, असं वाटतं की क्रिस्टल आलंय माझ्या चेहऱ्यावरती. माझ्या चेहऱ्यावरती घामोळे आलेत गाईस, घामोळे. माझ्या चेहऱ्यावर बाकी क्रिस्टल आलंय, याच्या चेहऱ्यावर घामोळे. लपतंय ना आमच्या मागे. तर गाईज बघा, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की या पावसात ब्लॉग करणं अशक्य आहे. ठीक आहे, तर भेटूया. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल गाईज, तर माझ्या पुढचे पण ब्लॉग बघत राहा आणि या ब्लॉगला चांगलं लाईक करा, चांगलं शेअर करा, असं थोडंसं प्रेम दाखवा छानपैकी एकदम. तर चला भेटू मग परत पुढच्या ब्लॉगमध्ये. येतो.